कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे। सकाळपासूनच मतदान केंद्रांवरती मतदार येऊ लागलेत। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि मतदार राजा हा सकाळपासूनच इथे लाईन लावून आहे। तुम्ही बघू शकता माझ्या मागे हे मतदार राजे आहेत आणि मतदार राजा लाईन लावून इथे निघालेले आहेत। मतदानाला सुरुवात झालेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची ही खूप मोठी समस्या आहे का मतदान कमी होतं। गेल्या वेळी 40 ते 42% मतदान झालं होतं। त्यामुळे पाहिजे तसा निकाल पाहिजे तसा रिझल्ट आपल्या हातात येत नाहीये। एकंदरीतच पोलिसांनी चोख बंदोबस्त लावलेला आहे। जवळपास 2,500 पोलीस इथे तैनात आहेत। 10 एसीपी 3 डीसीपी एसआरपीएफच्या तुकड्या 3 अशा मोठी फौज इथे लावण्यात आलेली आहे। कडक बंदोबस्त इथे करण्यात आलेला आहे। सर्वात महत्त्वाचं 54 इथे संवेदनशील क्षेत्र आहेत आणि तिथेही चोख बंदोबस्त आहे। सीसीटीव्ही किंवा कॅमेराचा आहे। तुम्ही बघू शकता मतदान सुरू झालेलं आहे। तर माझ्यावर काही मतदार आहेत ते सकाळ इथे मतदान करायला आलेले आहेत। मग ते सिनियर सिटीजन असो किंवा युवक वर्ग असो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लांबून आलेला हा युवक आहे, गुजरातवरून आलेला युवक आहे। मित्रा, कुठून आलास आणि कशासाठी इथे आलास? मी अहमदाबादवरून खास वोट देण्यासाठी आलो। काल रात्री 9 वाजता आलो। आता माझी मुंबई सेंट्रलवरून परत 9 वाजताची ट्रेन आहे। आता परत मी जातो। मी वोट दिलेला आहे, तर तुम्ही पण द्या। माझं कधी आहे की सगळ्यांनी वोट दिलेला पाहिजे। मतदान करणं किती गरजेचं आहे? मतदान करणं एवढं गरजेचं आहे की आजची जी चालू आहे व्यथा, बाहेरचे लोक येऊन बोगस वोट टाकतात, ते टाकू नये, आपला वोट वाया जाऊ नये, त्यासाठी तुम्ही पण टाका, मी पण टाकलेलं आहे, तर सर्वांनी टाका। माझं म्हणणं आहे की सर्वांनी वोट टाका। मतदान करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण गेले 5 निवडणुका इथे 40-45% वर मतदान होत नाहीये आणि गेले 40-45% मतदान म्हणजे ज्या व्यक्तीला 10 किंवा 20% मतदान होतं ती व्यक्ती ते कॉर्पोरेशनमध्ये आपलं प्रतिनिधित्व करतं आणि त्यामुळे उरलेली जी सुशिक्षित जनता ही मतदान करत नाही। त्यामुळे सर्व सुशिक्षित आणि सर्व प्रकारच्या लोकांनी इथे मतदान केलं पाहिजे, तरच आपल्याला योग्य प्रतिनिधीवरती निवडून देता येईल। नक्की कल्याण डोंबिवलीमध्ये सर्वात मोठी समस्या ही जर मतदान होत नाही, त्यामुळे जो पाहिजे तो कॅन्डिडेट मिळत नाही आणि त्यामुळे 5 वर्ष मग लोक नंतर जनता रडत असते, पण नंतर रडून फायदा नाही। आता मतदान करणं गरजेचं आहे। एक मुलगा आपल्यावर, तरुण वर्ग आपल्यावर होता, तो गुजरातवरून आला होता आणि त्याने इथे येऊन मतदान करून तो पुन्हा गुजरातला गेला। खरंच मतदान करणं खूप गरजेचं आहे, कारण की मतदान नाही केलं तर तुमच्या नावावरती बोगस वोटिंग होऊ शकतं आणि बोगस वोटिंगचा आकडा वाढला तर ते समाजासाठी खूप हानिकारक आहे आणि पुन्हा कल्याण डोंबिवलीसाठी हानिकारक आहे। त्यासाठी मतदान करणं गरजेचं आहे आणि झी मीडिया ही हे आवाहन करतं का प्लीज या आणि मतदान करा। संदीप भारतीसह कपिल राऊत, झी मीडिया, डोंबिवली। कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूरचा महापालिका रणसंग्राम। प्रचाराच्या बातम्यांमध्ये प्रेक्षकांची झी 24 तासलाच पसंती। आता क्षण मतदानाचा आणि निकालाचा। दोन्ही शहरांमध्ये तैनात असेल आमच्या रिपोर्टर्सची फौज। कोल्हापुरात प्रताप नाईक, प्रणव पोळेकर, रवींद्र कांबळे, नितीन पाटणकर। कल्याण डोंबिवलीत कपिल राऊत, अमित जोशी, अजित मांढरे, दिनेश दुखंडे, कृष्णात पाटील, विशाल वैद्य आणि चंद्रशेखर भुयार। तुम्ही राहा क्षणाक्षणाला अपडेट फक्त झी 24 तास सोबत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।